की यवत किती द्रोणाचार्य काळ आता डरणार नाही. यवत किती द्रोणाचार्य काळ आता डरणार नाही. नवा एकलव्य आला आहे, दान अंगठ्याचे देणार नाही. नवा एकलव्य आला आहे, दान अंगठ्याचे देणार नाही. जोहार, मी चेतन पावरा. गेल्या 8 दिवसापासून मांजरी वसतिगृहातनं विद्यार्थी आपल्या विविध मागण्या घेऊन बसले तिथं उपोषणाला. तर त्या विद्यार्थ्यांकडनं आपण जाणून घेऊया त्यांच्या मागण्या काय आहेत आणि त्यांच्या समस्या काय आहेत. तर मित्रा, तुम्ही इथं उपोषणाला गेल्या 8 दिवसापासून बसलाय. तुमच्या प्रमुख मागण्या काय आहेत? प्रमुख मागण्या त्याच की पहिल्या दिवसापासून ज्या मागण्या मागल्या आम्ही, म्हणजे सर्वात पहिलं मेजर आपला पॉईंट तर हा होता की GRचा, बरोबर. तर तो 5 ऑगस्टला त्यांनी रिलीज केला. त्याच्यानंतर ते झालं, त्याला कॅन्सल केला. पण त्याच्यानंतरही त्यांनी जो GR पास केला त्याच्यामध्ये पण विद्यार्थी थोडं असंतुष्ट होते. त्यांना थोडं काही ते खूप त्रुटी त्यांनी मांडल्या त्या GRमध्ये. तर मग तेच आहे अजून ती. मग तुमची प्रशासनाकडनं काही दखल घेतली गेली का आत्तापर्यंत? आत्तापर्यंत तर काहीच नाही. पण काल परवा मुंबई आणि नागपूरला आपले इकडनं पोरं गेलते. आपले काही अडचणी घेऊन जे पॉईंट्स होते ते मेन महत्त्वाचे, पण त्यांच्याकडनं काही एवढा रिस्पॉन्स भेटला नाही. तर मग अजूनही उपोषण चालूच आहे, अजून प्रयत्न चालू आहे. पण आत्तापर्यंत तर तसलं काही एवढं ऑफिशियल असं काही झालं नाही. पण तरी आहे, लढतं आहे पोरं अजून पण. तर आपण बघतो इथं मागं विद्यार्थी अतिशय उत्साहानं त्यांचा उत्साह दिसतोय, गाणे म्हणतायत. तर तुम्हाला असं वाटतंय का की विद्यार्थ्यांचा उत्साह का पुढील काही दिवसात कमी होईल किंवा विद्यार्थी प्रतिसाद कमी देतील? तुम्हाला काय वाटतं? नाही, तसं काही नाही. तर पहिल्या दिवसांपासून तर आतापर्यंत जी स्टेटमेंट मी बघतोय, म्हणजे सोशल मीडिया वगैरे, तर संघटना जुळत आहे, पोरं अजूनही जागृत होत आहे खूपच मोठ्या संख्येमध्ये. आता तर संख्या थोडी कमी इथं जाणवते, पण अजून वाढते संख्या, म्हणजे सतत वाढते, ते दिवसांदिवस वाढते, कमी होतं नाही अजूनपर्यंत. म्हणजे उत्साह बऱ्यापैकी वाढलेला दिसतो, जागरूकता वाढलेली दिसते पोरांमध्ये अजून पण. मग आणि उपोषणकर्त्यांची परिस्थिती काय आता? त्यांची आरोग्याचे म्हणजे आरोग्य कसं आहे त्यांचं? आता साहजिकच म्हटल्यावर 8 दिवस झाल्यावरती उपोषणाला, तर जेही ते हंगर स्ट्राईकवर 4 पोरं बसलेले, तर त्या 4 पोरांची तब्येत, त्यातल्या दोघांना काल ॲडमिट केलेलं आणि ते एकाची बरीच क्रिटिकल कंडिशन होती. त्यांना परत दिवसा जाऊन आता परत त्यांनी आणलं इथं. आणि कालच 2 बहिणी हंगर स्ट्राईकला बसल्या. तर खूप दिवस लोटत चालले, त्यांची तब्येत जास्तच थोडी बिघडायला लागलेली आहे. मग त्या ग्राउंड लेवलच्या प्रशासनाकडनं काय मदत वगैरे भेटली काय? त्यासाठी काय उपाय केलेत का त्यांनी? ग्राउंड लेवलला तर तसलं काहीच नाही. आता जसं की सकाळी म्हणायला गेलो की त्या पोराला एवढ्या इमर्जन्सीमध्ये इथे ॲम्ब्युलन्सची सुद्धा सोय नव्हती. त्याला एक प्रायव्हेट ॲम्ब्युलन्स मागून पोरांनी तिथं हे केलं. कसल्या प्रकारचा फंड वगैरे काहीच नाही आहे. पोरं फक्त एक जिद्द घेऊन, जी त्यांचा अन्याय झाला आहे त्यांच्यावरती, त्यांच्याशी लढाईला ते तयार आहेत. आणि त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा फंड नाही आहे, पण ते ठाम आहेत. मग तुम्ही शासनाला काय आवाहन कराल किंवा काय इशारा द्याल? शासनाला आम्ही एवढंच आवाहन करतो की आमच्या अडचणी तुम्ही ऐका, आमच्या पोरांच्या अडचणी तुम्ही ऐका. आता बरेच दिवस झाले तुम्ही आम्हाला दुर्लक्ष केले, पण एवढे दुर्लक्ष करून चालणार नाही. जर तुम्हाला वाटत असेल की ते हळूहळू करून त्यांची जिद्द मिटेल, ते थकतील आणि निघून जातील, पण तसलं काहीच नाही आहे. हा आमरण उपोषण आहे. जोपर्यंत तुम्ही अडचणी ऐकत नाही तोपर्यंत पोरं इथं उठणार नाही आहे. अजून जेवढं होईल तेवढ्या संख्येने पोरं इथं गोळा होतील, जमा होतील. थँक्यू सर. आपण अजून काही विद्यार्थ्यांकडनं त्यांचे प्रश्न जाणून घ्यायचा प्रयत्न करू. तर इथं काही विद्यार्थी बुद्धिबळ खेळत आहे, कॅरम खेळत आहेत, ते आपण बघू शकता. त्यांच्या पद्धतीनं या आंदोलनात सहभागी झाले. आपण या ठिकाणी काही विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायचा प्रयत्न करूयात. तर मित्रा, तुम्ही गेल्या 8 दिवसापासून इथं उपोषणाला बसलेत. तुमच्या कुठल्या मागण्यांसाठी बसलायत आणि प्रशासनाकडनं किंवा शासनाकडनं काय दखल घेतली गेली का तुम्ही? पावरा आपल्या मीडियाशी जुडतोय. सर्वांना जोहार. आपल्या ज्या मागण्या आहेत, ज्या 8 दिवसापासून आपण इथं आदिवासी मुलांच्या वसतिगृह मांजरे स्टार फार्म येथे धरणे उपोषणाला बसलेले आहेत. या मुलांच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत, जो 5/8/2026ला जो आदिवासी
वसतिगृहाचा जे आर निघालेला आहे तो जे आर तात्काळ रद्द करण्यात यावा आणि पूर्ववत जो 2011चा जे आर आहे तो कंटिन्यू करण्यात यावा. 5/8/2026ला जो जे आर निघालेला आहे त्याची अमेंडमेंट 14/8/2026ला करण्यात आलेली आहे, पण ते पूर्णपणे 2011चा जो जे आर आहे तो जे आर विद्यार्थ्यांना पूर्ववत जो जे आर आहे तो विद्यार्थ्यांना मान्य आहे आणि जो 5/8/2026ला जो जे आर काढून त्याची अमेंडमेंट 14/8/2026ला करण्यात आलेली आहे तो जे आर विद्यार्थ्यांना मान्य नाही. प्रमुख मागणी ही आहे. त्याच्यानंतर दुसरी मागणी हे की पेसामध्ये जी आदिवासी विकास विभागात जी भरती होते आणि पेसा अंतर्गत ज्या भरती केलेल्या जाते ती त्या पेसाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी. तर तुमच्या आमदार खासदारांनी आत्तापर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न केला आहे का? हां, इथले विद्यार्थी त्यांना फोन करून सांगताय, पण कोणताही आमदार आणि खासदार इथे भेट द्यायला आलं नाही आहे. तर आमची मागणी ही आहे की आमदार आणि खासदारांनी त्यांनी एक प्रशासनाला त्यांना कळण्यात यावं आणि आमचा आमरण उपोषण आज 8वा दिवस चालू आहे, तरी कोणताही प्रशासन दखल घेत नाही आहे. आमच्या 2 विद्यार्थ्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आणि ते आता पण ते उपोषणाला बसले, तर कोणी आमची दखल घेत नाही. तर आत्तापर्यंतची काय अवस्था आहे इथल्या उपोषणाची? आता 2 मुली पण बसली आहे सर, आणि ते आता जास्त प्रमाणात हा आंदोलन मला वाटतं आहे की जास्त तीव्र होईल असं मला वाटतं आहे. आपण बघू शकतो इथं विद्यार्थी बसलेत, त्यांना आम्ही काही प्रश्न विचारतो. सर, तुम्ही गेल्या 8 दिवसापासून उपोषणाला बसलेत, तर तुमच्या मागण्या अजूनपर्यंत शासनाने दखल घेतली नाहीत, तर तुम्ही शासनाला काय आवाहन करू इच्छिता? खरं सांगायचं तर गेल्या 8 दिवसापासून आम्ही सगळे इथं बसलेलो आणि शासनाचे काही प्रतिनिधी आले, चर्चा केल्या आमच्यासोबत, पण ती चर्चा आम्हाला पाहिजे त्या स्वरूपात झाली नाही. खरं तर जे अधिकारी इथपर्यंत आले, आम्हाला जे भेटले बोलले, ते अधिकारी आमच्या वसतिगृह लेवलच्याच ज्या मागण्या तेच सोडवू शकल्या नाही, तर त्या राज्यस्तरीयवरच्या मागण्या कशा सोडवणार, ही महत्त्वाची जी कमतरता म्हणता येईल ती दिसून आली. त्यानंतर आपण बघतोय संपूर्ण महाराष्ट्र या आंदोलनासाठी पेटून उठलेला आहे. नागपूरवरतून विद्यार्थी शिष्टमंडळ मुंबईला मुख्य सचिवांना भेटायला गेला, मंत्र्यांना भेटायला गेला. त्याच अनुषंगाने पुण्याच्या मांजरी वसतिगृहातील काही शिष्टमंडळ मुंबईला गेलं, परंतु ज्या पद्धतीने पाहिजे तो रिस्पॉन्स आम्हाला भेटला नाही. तिथून नागपूरचे विद्यार्थी असो, नाशिकचे असो, मुंबईचे असो किंवा पुण्याचे असो, सगळ्यांच्या प्राथमिक मागणी एकच आहे की जी आर रद्द झाला पाहिजे. परंतु आमचे प्रतिनिधी जेव्हा मुंबईला जातात तेव्हा नागपूरवाल्यांना वेगळं बोलावतात, नाशिकवाल्यांना वेगळं बोलावत आहे, पुण्यावाल्यांना वेगळं बोलावत आहे. तर असं का? तर आपण असं म्हणू शकतो की विद्यार्थ्यांवरती सरकार अन्याय करते. नक्कीच खरा अन्याय तर त्यांनी तेव्हाच केला ज्या दिवशी त्यांनी 5 ऑगस्ट 2026चा जे आर लागू केला. खरं तर सरकारला एक विनंती म्हणजे माझा प्रश्नच समजा की तुम्ही कोणत्या बेसवर हा जी आर लागू केला, तुम्ही त्याचा काय सर्वे केला का? त्याचा सर्वे केल्यानंतर तुम्ही त्याच्या काय प्राथमिक समिती नेमली का ज्या समितीच्या आधारावर तुम्हाला एक स्पेसिफिक आकडा भेटला आणि त्या आकड्याच्या जोरावर मग तुम्ही आम्हाला ते लादलंय? असं तर काही झालं नाही. ही सरळ कुठं तरी मनमानी म्हणता येईल किंवा अन्यायकारक धोरण म्हणता येईल. थोडक्यात एकंदरीत मला तर हेच वाटतंय का या सरकारला एकच वाटतंय की या आदिवासी विद्यार्थ्यांनी शिकू नये. आदिवासी विद्यार्थ्यांना एका स्पेसिफिक वयाच्या अटीमध्ये गुंतवायचं आणि सोडून द्यायचं का बास तुझं 26 वर्ष कंप्लीट झालं, तू निघ बाबा. असा एक सरकारला मला अजून एक प्रश्न या माध्यमातून विचारायचे का सरकार मायबाप
अहो तुमची तरी लेकरं झाली का हो 26व्या वर्षी सक्सेस? 30व्या वर्षी तुमची तर लेकरं सक्सेस झाली का हो? मग आम्ही ज्या भागातून येतो, ज्या डोंगरदऱ्यातून येतो, तुम्ही काय अपेक्षा करणार आमच्याकडनं? मुळात तर आमची संस्कृती वेगळी आहे, आमची बोली वेगळी, आमची भाषा वेगळी आहे. आम्ही पुण्यात येतोय, जे शिक्षणाचं महारघर म्हणून ओळखलं जातोय, जिथं प्रमाण भाषा वापरली जाते. मग आम्ही ते 1-2-3 वर्ष आम्हाला प्रमाण भाषा आणि आमची आदिवासी बोली भाषा यामध्ये जुळून घ्यायला जातं. मग कुठंतरी हळूहळू आम्ही या समाजात मिसळतो, भाषा शिकतो आणि मग यांच्या आशेमध्येच अन्यायकारक निर्णय आमच्यावर लागू होतात. खरं तर हे नक्कीच कुठंतरी आदिवासी विद्यार्थ्यांच्या गळचेपी म्हणण्यासारखे आहे. आणि सर, गेल्या 8 दिवसापासून तुम्ही उपोषणाला बसलेत, पण तुमच्या एकाही लोकप्रतिनिधींना आत्तापर्यंत भेट दिलेली नाही. मग असं तुम्ही असं म्हणू शकता की आदिवासी विद्यार्थ्यांचं आयुष्य वाऱ्यावर सोडलं आहे त्यांना सुद्धा काळजी नाही, कारण ते एक आदिवासी विद्यार्थ्यांचे पालक आहेत, तर त्यांनी सुद्धा दुर्लक्ष केलं आहे तुमच्याकडे. नक्कीच काय आहे, जे लोक प्रतिनिधी असतील, जे महाराष्ट्रातून 4 खासदार आणि 25 आमदार आपण आपले मायबाप आणि आपण पण निवडून देतो. खरं तर त्यांची जिम्मेदारी बनते का जेव्हा GR आला, जेव्हा विद्यार्थ्यांनी त्यांच्याशी संपर्क केला, तर त्यांचा पहिला प्रश्न बनतो की मंत्री साहेबांना, सचिवांना किंवा मुख्यमंत्री साहेबांना प्रश्न विचारला गेला पाहिजे का तुम्ही आमच्याच विद्यार्थ्यांना हे काय लादताय. तसं पाहायला गेलं तर पहिल्यापासून या सरकारला असं काही प्रयोग करायचं ठरलं तर त्यांना आदिवासी वसतिगृह दिसतं. ते समाज कल्याणकडे जाते नाही, तर बहुजन समाजाकडे जाते नाही, ते आदिवासींकडेच येतात. तर त्याला सगळ्यात महत्त्वाचं कारण मला असं सांगता येईल की आपले लोक प्रतिनिधी मुख गिळून गपत. आपल्या लोकप्रतिनिधींनी एक जर सवाल केला 25 पैकी 1, तरी त्यांची हिंमत होणार नाही की आपल्या विरुद्ध असे अन्यायकारक निर्णय घेतील असं. आणि सर, अजूनपर्यंत मग काही दखल घेतलेली नाही. मग तुमची या आंदोलनाची पुढची दिशा काय आणि तुमची भूमिका काय असणार आहे? नक्कीच अजून तरी काय म्हणजे डॉक्टर येतात, आमच्या विद्यार्थी उपोषणाला बसतात. आज हा राहुल असेल, हा त्याच्या आयुष्याची एक झुंज देव राहिलाय. 2 मुलं तिकडे बसलात, अजून 2-3 मुले बसलात. एका मुलाची प्रकृती अतिशय गंभीर होते, खूप गंभीर झालेलं आहे. आम्ही विद्यार्थ्यांनी त्याला रिक्वेस्ट केली की मित्र थांब जरा, आपल्याला जीव पण महत्त्वाचा आहे आणि हा अन्याय पण झुगारून लावायचे, त्यासाठी आपल्याला जीव वाचला पाहिजे म्हणून आम्ही त्यात थोडं रेस्ट दिलं. पण डॉक्टर येतात, चेकअप करतात आणि जातात. पण आम्हाला जे पाहिजे, जे प्रशासन आलं पाहिजे, खरं तर ATC आले पाहिजेत, आयुक्त आले पाहिजेत, मंत्री महोदय आले पाहिजे, सचिव आले पाहिजेत, पण त्यांनी अजून काही भेटवून बघितलेलं नाही. तर मग नुसतंच कुठंतरी आम्हाला काहीतरी दिशा दिसली पाहिजे. किती दिवस आम्ही आज महाराष्ट्र शासनाने गव्हर्नमेंट भरतीचे ॲड काढले, त्याला ती भरती आले, विविध MPSCच्या ग्रुप Cच्या भरती आल्यात. तर विद्यार्थ्यांनी ते आंदोलन करत बसायचं की अभ्यास करत बसायचं? आम्ही अभ्यास करायला जावा तर तिकडे बोगसांची मोठी भरती चालू आहे. भरपूर मोठ्या प्रमाणात आदिवासी समाजामध्ये घुसखोरी झालेली आहे. लोक येतात, बोगस दाखले काढतात. आमचे विद्यार्थी रात्रंदिवस जागून मेहनतीने अभ्यास करताय आणि हे लोक आयतं आमच्या जागेवर येऊन बसतात. तर ही पण आमची मागणी आणि याच्या विरुद्ध पण आमचा आवाज आहे. तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही काही सरकारला, शासनाला काही इशारा द्याल किंवा आवाहन कराल? नक्कीच शासनाला मी एवढंच सांगू इच्छितो की यवत किती द्रोणाचार्य काळ आता डरणार नाही. यवत किती द्रोणाचार्य काळ आता डरणार नाही. नवा एकलव्य आला आहे, दान अंगठ्याचे देणार नाही. नवा एकलव्य आला आहे, दान अंगठ्याचे देणार नाही.